नमस्कार, मी आनंद देवरे. शब्द सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज 26 जून म्हणजे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन. तर व्यक्ती भेट या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहे चेतना व्यसन मुक्ती केंद्राचे संचालक श्री नितीन विस्पुते सर, जे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि संमोहन तज्ञ आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत. तर दिनविशेष व्यक्ती भेट या आपल्या मालिकेमध्ये आज आपण सरांना अंमली पदार्थ विरोधी दिनाबद्दलच विचारणार आहोत. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना हे सांगा की अंमली पदार्थ म्हणजे काय. बरोबर, खूप चांगला प्रश्न विचारला आनंदजी. मला तुमचं पहिल्यांदा स्वागत करावंसं वाटतं की तुम्ही आजच्या ह्या दिवशी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस, की ज्याला विरोध करायचा आहे, अशा या दिवशी एक समाज प्रबोधन व्हावं यासाठी माझी मुलाखत घेत आहेत. म्हणजे समाजामध्ये एक चांगली गोष्टी जाव्यात असं तुम्हाला मनापासून वाटतं, त्यामुळे तुमचं मनापासून स्वागत. आनंदजी, पहिला प्रश्न खूप भारी विचारला तुम्ही की अंमली पदार्थ म्हणजे काय. तर ज्या गोष्ट घेतल्यामुळे, पिल्यामुळे, सेवन केल्यामुळे, जवळ ठेवल्यामुळे आपल्या मेंदूवरती त्या गोष्टीचा अंमल होतो. अंमल म्हणजे त्या गोष्टीचा त्याच्यावर पहारा होतो, बॉस पडून जातो, तेव्हा त्या गोष्टीचं आपल्याला व्यसन लागलंय, अंमल झालेला आहे त्या गोष्टीचा असं आपण म्हणतो. म्हणून जी पदार्थांचा असा इफेक्ट आपल्या मेंदूवरती होतो त्या वस्तूंना, त्या पदार्थांना अंमली पदार्थ असं म्हणतात. आता साधा आणि सरळ आहे, अगदी सोपं. ओके, धन्यवाद सर. मुळात सर, हे अंमली पदार्थ जे आहेत याच्यामध्ये काही प्रकार आहेत का, कोणकोणत्या प्रकारचे आहेत त्याबद्दल थोडंसं. क्या बात आहे. तर अंमली पदार्थांचं म्हणजे मी नेहमी म्हणतो की प्रत्येक गोष्टीचं प्रमोशन होतात, बदल होतात, तसे चांगले बदल हे म्हणजे खूप सारे बदल हे अंमली पदार्थांमध्ये दिसून आलेले आहेत. की गांजा आता सर्रासपणे आपल्या महाराष्ट्राला ज्या अंमली पदार्थांनी वेढलेलं आहे तो म्हणजे गांजा. म्हणजे कॉलेजचे मुलं असतील, हायस्कूलचे मुलं असतील, माणसं असतील, कामगार असतील, मोठी माणसं असतील, वयानं, व्यवसायानं, ही सगळी दुर्दैवानं बऱ्याच अंशी खूप लोक या गांजामध्ये अडकलेले दिसतात. मग आज महाराष्ट्रामध्ये गांजा आहे, अफू आहे, चरस आहे, हशीश आहे. नंतर आता ते मुलं बटन नावाची गोळी खाऊ लागली की एक बटनाची गोळी खाल्ली की थोडंसं हवेत तरंगल्यासारखं वाटतं, मग अजून इफेक्ट पाहिजे असेल तर 2 बटनाच्या गोळ्या खातात, 3 बटनाच्या गोळ्या खातात. नंतर LDS आहे, अशा पावडर्स फॉर्ममध्ये आहेत, इंजेक्टेबल मध्ये आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ते लोक घेतात आणि त्याचा अंमल त्यांच्या मेंदूवर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तुम्ही म्हणतात की कोणकोणते प्रकार आहेत, ते सर्रास मिळतात हो आजकाल, म्हणून ते सगळं चाललंय दुर्दैवानं. बरोबर सर, जास्त तर लोकांना हेच माहिती आहे की बाबा दारू म्हणजे अंमली पदार्थ, किंवा जास्तीत जास्त सिगारेट ओढत असेल किंवा अफू गांजा घेत असेल. परंतु जे इंटरनॅशनल लेवलला पण या गोष्टीचं काही स्मगलिंग वगैरे होत असतं, किंवा आपण नेहमी टीव्हीत बघतो एअरपोर्टला वगैरे या गोष्टीचं काही स्मगलिंग होतं वगैरे. तर ते जे हाय क्वालिटीचं असतं तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. बरोबर. तर दारू, सिगार, नंतर चहा कॉफी असेल, नंतर तर ही पदार्थांची ती अंमली पदार्थांमध्ये येत नाही. तर अंमली पदार्थांचा लागलीच इफेक्ट आपल्या ब्रेनवरती होत असतो. तर त्याच्यामध्ये गांजा येतो, अफू येतो, हशीश येतं, ब्राऊन शुगर येतं, पेट्रोल येतं, काही पेट्रोल घ्यायची पण सवय पडली आहे. अनेक प्रकारचे केमिकल्स आहेत, पावडर्स फॉर्म मध्ये आहेत, बटन नावाचा आधीच तुम्हाला मी बोललो. तर ही पदार्थांना आपण आता अंमली पदार्थ असं म्हणतो. मग हा जो व्यापार आहे ना, हा फार मोठ्या प्रमाणात चालतो. म्हणजे आज पूर्वी असं म्हटलं जायचं की ज्याच्या घरामध्ये रंगीत टीव्ही आहे, कपाट आहे, सोफा आहे, ती माणसं श्रीमंत. पण आज प्रत्येक घरामध्ये या गोष्टी दिसतात, कारण त्या भौतिक गरजा आहेत, त्या जीवनावश्यक झाल्या त्या वस्तू. तसंच दुर्दैवानं जेव्हा समाजाकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की जी व्यसनं पूर्वी अंमली पदार्थांच्या बाबतीत तुम्ही म्हटले, तर अंमली पदार्थ पिक्चरवर दाखवली जायची. तर मोठे मोठे शहर असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, बँगलोर असेल,
अशी मोठी शहरांमध्ये असं सर्रासपणे वापर झालेला बातम्यांमधून आपल्याला दिसायचं, ऐकायचो आपण, फॉरेनमध्ये दिसायचं. पण उघड्या डोळ्याने जेव्हा समाजाकडे पाहतो तेव्हा जळगाव, बुलढाणा, अकोल्यासारखे छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा याचा शिरकाव कधीच झालेला आपल्याला दिसून येतो. मग ती कॉलेजची कार्टी असतील, कार्टी जी व्यसन करतात त्यांना कार्टी म्हणेल. हायस्कूलची मुलं कार्टी असतील की यात उडली गेली तो, आणि सर्रासपणे घरच्यांना कळत नाही. अंमली पदार्थ दारूमुळे सगळ्यात मोठं डिफरंट म्हणजे दारूमुळे काय होतं, त्याचा वास तरी येतो, त्याचा इफेक्ट चेहऱ्यावर दिसतो, त्याच्या हालचाली बदलतात. पण अंमली पदार्थ तसं नाहीये. अंमली पदार्थ जर आपण घेताय, कुणी घेताय, तर त्याचा वास येत नाही, तो त्याची हालचाल मंदावते, तो एकांतात राहणं पसंत करतो, एकटक बघतो, त्याच्या सिम्पटम हळूहळू दिसतात. पण जेव्हा अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये एखादी मुलगा अडकलेला आहे, त्याचं 2-3 महिने कळतच नाही हो हा काय करतो म्हणून. त्याचा वास येत नाहीये किंवा त्याला बाळगावं लागत नाही, ती छोटीशी पुडी असते, दिसत नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. पण एकदा हा विळखा बसला अंमली पदार्थाचा तर आयुष्याला बर्बाद केल्याशिवाय हा थांबत नाही. अनेकांचे संसार बुडाले, अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले हे अंमली पदार्थांमुळे. आणि मला म्हणून शासनाला विनंती करायची वाटते की याला त्वरित आपण पायबंद घातला पाहिजे. शासन खूप आपल्यापर्यंत करतंय, पण अजून जोमानं याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून अनेकांचे संसार, अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून आपण थांबवू शकतो. सर, सर्वात महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी विषय केलेला आहे, परंतु मला आता असा प्रश्न विचारायचा आहे पुढे की सर, ही अंमली पदार्थांची व्यसने आपल्याला लागूच नाही म्हणून आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? आनंदजी, मला भारी प्रश्न आवडला तुमचा हा, आणि मी याचं उत्तर वेगळ्या पद्धतीने देईल. मी नेहमी असं म्हणत असतो की आपण जे बोलतो ना ते मुलं कधीच करत नाही. आपण जे बोलतो ते मुलं कधीच करत नाही, पण आपण जे करतो ते मुलं करतात. म्हणून जर आपली मुलं व्यसनाधीन नको हवी असतील, व्यसनात अडकायला नको हवी असतील, तर पालकांनी प्रकर्षाने टाळलं पाहिजे की मी व्यसनापासून दूर राहील, व्यसनाला नाही म्हणेल, से नो, व्यसनाला नाही म्हणेल. हे जर पालकांनीच ठरवलं तर आपली मुलं अगदी ठामपणे म्हणेल 100% ती त्या व्यसनापासून दूर राहतील. म्हणून पहिली अट माझी अशी आहे, जर आपला महाराष्ट्र व्यसनमुक्त असला पाहिजे, आपला महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त असला पाहिजे, यासाठी प्रत्येक माणसाने, समाजातल्या प्रत्येक नागरिकानं ठरवलं पाहिजे की माझी आपली महाराष्ट्राची नवीन पिढी मला घडवायची आहे, तर मला चांगलं कामं करायची की मला पाहून समाज घडणार आहे, मला पाहून हे नवीन युवक घडणार आहेत, तर माझं पहिलं काम आहे की मी चांगलं वागलं पाहिजे, माझं वर्तन चांगलं असलं पाहिजे, माझे आचार विचार चांगले असले पाहिजे. म्हणून समाजातील पालकच नाही तर प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की त्याला स्वतःला अलर्ट ठेवलं पाहिजे, उघड्या डोळ्यांनी समाजाकडे पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शाळांमध्ये गुरुजन जे शिक्षक असतात त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की माझी शाळा ही व्यसनमुक्त असली पाहिजे, मुलांच्या वैयक्तिक गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे, मुलांना संस्कारित केलं पाहिजे. असं जर केलं आणि स्वतः जे मास्तर असतील, सर असतील, गुरुजी असतील, त्यांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. यांना पाहूनच मुलं मोठे होतात. आता मला आठवतं माझे टीचर चांगली कविता म्हणायचे, छान गाणी म्हणायची, त्यांना बघून मी छान गाणी म्हणायला लागलो. याचा इफेक्ट, गुरुजनांचा इफेक्ट विद्यार्थ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून गुरुजनांनी ही काळजी घेतली पाहिजे, अरे माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडणार आहेत, तर विद्यार्थी माझे चांगलेच घडले पाहिजे. तर ह्या गुरुजनांचे काम आहे, त्यांनी वेळीच आपल्या विद्यार्थ्यांना संस्कारित केलं पाहिजे, स्वतः व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे की आपल्या संतांनी सांगितलंय की मनी तुची एक क्रिया करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. खूप सुंदर वाक्य सांगितलं. 16व्या शतकात सांगितलं वाच्या 500 वर्षापूर्वी की संगत तुमची चांगली असली पाहिजे. म्हणून आई वडिलांनी आणि प्रकर्षांना त्या मुलाला ठरवलं पाहिजे की मी कोणासोबत फिरतो, माझे मित्र कोण आहेत. जर आपण आपली संगत चांगली ठेवली, जर आपण एखाद्या संगीतकार मित्रासोबत असतो तर आपलं संगीताची आवड निर्माण होईल. आपण जर एखाद्या कलाकार मित्रासोबत राहिलो तर आपल्याला त्या कलाविषयी ज्ञान मिळतं, कलाविषयी प्रेम निर्माण होतं.
एखादी असं खूप चांगला इफेक्ट आपण संगतीमुळे घडत असतो. म्हणून आपण प्रकर्षाने लक्षात ठेवलं पाहिजे की वाईट व्यसन करणारा मित्र असेल, वाईट विचारांचा मित्र असेल, त्याला वेळीच नाही म्हटलं पाहिजे. त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. त्याला आपण राम राम न करता त्याला आपण लांब लांब केला पाहिजे, असं मला प्रकर्षाने वाटतं. तर ही सुद्धा संगत ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे. चौथी गोष्ट आहे की अंमली पदार्थ म्हणजे काय. जसं तुम्ही आज जनजागृती करत असता समाजामध्ये, तर याचे इफेक्ट काय होतो, चांगला वाईट याची जाण प्रत्येकाने करून घेतली पाहिजे. आणि सुजाण जे नागरिक आहेत, जे दुर्दैवाने व्यसनामध्ये अडकले आहेत, थोडंफार कुठेतरी करतायत चुकीची कामं, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, अरे माझ्या परिवाराला माझी गरज आहे. ही जाणीव जर त्यांच्यामध्ये निर्माण झाली तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र हा व्यसनमुक्त होऊन जाईल. मी नेहमीच असं म्हणतो की कोणती दारूची दुकानं बंद करायची गरज नाहीये, अंमली पदार्थांवरती दार टाकण्याची गरज नाहीये. तर प्रत्येक माणसानं जर ठरवलं की मला या व्यसनापासून दूर राहायचं, मला व्यसन करायचं नाहीये, तर ऑटोमॅटिकली व्यसनाची दुकानं असतील ना बंद पडतील आणि आपला महाराष्ट्र हा व्यसनमुक्त होऊन जाईल. तर ही कारण आहे की आपण त्या व्यसनापासून लांब राहू शकतो. आणि जर दुर्दैवाने अडकलेच आहे तर मग काय करू शकतात, त्यावेळेला मदतीचा हात म्हणजे एखादी संस्था असेल, व्यसनमुक्ती करणारी संस्था असेल, चांगले समुपदेशक असतील, डॉक्टर्स असतील, यांचा मदतीचा हात आपण वेळीच घेतला पाहिजे. आणि मी बदलू शकतो हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. मी नेहमी आनंदाची गंमत सांगत असतो की ज्या वेळेला पूर्णपणे किल्लीची निर्मिती झाली ना, तर आधी किल्ली तयार झाली, नंतर कुलूप तयार झालं. म्हणजे आधी सोल्युशन आहे, नंतर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना व्यसनांचा, अंमली पदार्थांचा, दारूचा, कोणताही प्रॉब्लेम असेल ना, तर लक्षात ठेवा यातून तुम्ही सहजपणे बाहेर पडू शकता. कारण सोचणीचेही होत आहे. आपण जे विचार करतो त्या गोष्टी आपल्याला मिळतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, हा निसर्गाचा नियम असेल, देव असेल, आपण काही म्हणा, पण हा अगदी प्रूफ आहे, ट्रूथ आहे की आपण जे विचार करतो त्याच गोष्टी आपल्यासोबत होतात. आणि मला एक वाक्य फार आवडतं विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंद फार जवळ त्याला खूप मानतो आणि त्यांचं वाक्य आहे की जो चाहते नहीं हो उसे व्यक्त ना करो, जो चाहते नहीं हो उसे व्यक्त ना करो, जो चाहते हो उसी की बात करो. तुम्हाला जर वाटतं की मला व्यसनमुक्त व्हायचंय, अंमली पदार्थांपासून दूर राहायचंय, हा विचार तुम्ही करा, 100% तेच होईल. तेच जो चाहते नहीं हो उसे व्यक्त ना करो, जो चाहते हो उसी की बात करो. जे वाटतं त्याबद्दल बोला. की मला असं व्हायचं, यस ते बोला, 100% होणार. सर, अंमली पदार्थ एक कसे आपण त्यातून प्रिकॉशन घेऊ शकतो हे आपण सविस्तर सांगितलं. आणि ते आपल्या प्रेक्षकांनाही आवडलं असेल की ते आपल्या मुलांसाठी किंवा समाजासाठी व्यसनापासून स्वतः दूर राहतील, स्वतः लांब राहतील. आणि त्यामुळे येणाऱ्या भविष्यातली जी लहान मुलं आहेत, जी पुढे उद्याचे आपले नागरिक आहेत, तेही लांबच राहतील. तर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की जो आपल्या प्रेक्षकांना आवडेल किंवा त्यांना ते माहिती असेल उत्तर, पण त्यांना ते उमजलेलं नसेल, तर ते तुमच्या भाषेत त्यांना अधिक चांगलं समजेल की व्यसनाचे काय काय दुष्परिणाम होतात याबद्दल थोडं सांगा, जेणेकरून ते सर्वांना पटेल. आता अंमली पदार्थाचा विषय आहे म्हणून मी दारू तंबाखू बद्दल तर सांगणार नाही तुम्हाला. अंमली पदार्थांमुळे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल मी तुम्हाला सांगेन. मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा आपण जेवण करतो, कधी टमाटा खातो, समोसा खातो, आईस्क्रीम खातो, आता आपण सरबत पितो, जे काही खातो पितो ते बाहेर पडण्यासाठी देवानं मार्ग दिलेला आहे. पण ज्या वेळेला कोणीही अंमली पदार्थाच्या आहारी जातो, अंमली पदार्थांचं चटक त्याला लागते, सवय त्याला लागते, त्या गर्तेत तो अडकतो, त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला सांगावंच वाटतं की अंमली पदार्थाचं सेवन ज्या वेळेला तुम्ही करता ते कधीच पोटात जात नाही, ते नेहमी डोक्यात जातं. जसं पोटातून बाहेर पडण्याचा मार्ग देवानं दिलाय, तसं डोक्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देवाने दिलेला नाहीये. म्हणून दुर्दैवानं अंमली पदार्थांपासून दूर राहायचं असेल तर अंमली पदार्थांचं सेवन न करणे, त्या मार्गाला न जाणे हाच मोठा उपाय आहे. तुम्ही मला प्रश्न विचारला की साईड इफेक्ट काय होतात, तर अंमली पदार्थांमुळे सगळ्यात मोठा बॅड इफेक्ट आपल्या मनावरती होतो. आणि एकदा काही मनावर तुमच्या आघात झाला, मनावर परिणाम झाला, त्याचे दुष्परिणाम त्या शरीरावर दिसू लागतात.
तर झोप उडते माणसाची. अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे माणसाला गुंगी येते आणि जी नॅचरल झोप असते, नैसर्गिक झोप असते ती उडून जाते. हे माणूस झोपू शकत नाही, त्याला गुंगीची सवय लागते. मग तो अंमली पदार्थ काय हाय जातो गुंगी येण्यासाठी, गुंगी येण्यासाठी, गुंगी येण्यासाठी, तो आनंद मिळवण्यासाठी, हवेत तरंगल्यासारखे आनंद मिळवण्यासाठी, आणि त्याची मात्रा मात्र हळूहळू वाढत जाते. कधी तो 5 ग्रॅमपासून सुरुवात करत असेल, 7 ग्रॅम, 10 ग्रॅम, 12 ग्रॅम अशी त्याची मात्रा ही वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. दुसरं मी ते सांगितलं की हा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे. आधी त्याचे मनावर दुष्परिणाम होतात आणि त्याचे दुष्परिणाम नंतर शरीरावर दिसू लागतात. मग डोळे लागत नाही, एक मित्र तुटतात, जेवण जात नाही, पचन नीट होत नाही, तोंडाचा घाणेरडा वास येतो, शारीरिक आणि लैंगिक दौर्बल्यता येते, विकनेसपणा येतो, जेवण जात नाही, रक्तभिसरण व्यवस्थित होत नाही, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. म्हणजे असा कोणताही आजार नसेल तर सगळेच आजार त्याच्या अवतीभोवती येतात, कारण हा वीक झालेला असतो मनाला पण आणि शरीराला पण. आणि मी नेहमी म्हणतो की जसं आता मे महिना गेला, मे महिन्यामध्ये वादळ आली आणि हलक्या वस्तू उडाल्या, हलका पाला पातळ असेल, कागद असतील, म्हणजे वादळ ज्या वेळेला येतात त्यावेळेला हलक्या वस्तू उडतात. तसंच कोणती आजार जेव्हा येतात ना तेव्हा हे हलक्या माणसाला घेऊन जातात. हलकी माणसं कोणती, जी व्यसनांच्या गर्दीत अडकली आणि वीक झाली, अशक्त झाली, ही माणसं कोणत्याही आजाराची पहिले बळी पडतात, प्रचंड वीक झालेली असतात. मग चोऱ्याकडे असेल वगैरे सगळे दुष्परिणाम आपण समाज आणि स्वतः भोगत असतात. आणि ही माणसं मरतात कधी हे मला माहित नाही, पण रोज मरतात. कोणी त्यांना नीट बघत नाही, पोटात अल्सरायटिस झालेला असतो, जेवण जात नाही, चेहरा मी एखाद्या अंमली पदार्थ म्हणजे ज्याला आपण गंजाट्या म्हणतो, गरदुला म्हणतो, त्यांचे चेहरे बघा भयानक झालेले असतात. ही माणसंच नाही असं आपलं कधी कधी वाटायला लागतं. माणसासारखी चेहरा दिसणारी, हातबोट पाय असणारी माणसं पण ही माणसं नाही, वेगळीच दिसतात. इतका ड्रास्टिक चेंज त्यांच्यामध्ये झालेला दिसून येतो. म्हणजे मला असं वाटतं याबद्दल आपण किती बोललो ना की काय दुष्परिणाम आहे याबद्दल खूप वेळ लागेल, पण मी असं म्हणेल की जीवन संपेल इतके दुष्परिणाम त्या व्यक्तीला, त्या मनावरती आणि शरीरावरती दिसायला लागतात. अजून वाईट दुष्परिणाम सांगतो पारिवारिक. हा जो व्यसनी माणूस असतो अंमली पदार्थ गर्दीत अडकलेला, हा आपल्या परिवाराला पण नकोसा वाटतो आणि समाजाला पण नकोसा वाटतो. परिवाराला पण नकोसा वाटतो, नको हा घरामध्येच नको. मध्ये आधी जळगावमध्ये एक मर्डर झाला, बापानं मुलाला मारलं का, मुलगा व्यसन करायचा. घरात नकोसा वाटतो कारण तो नको ते वाईट कृत्य करत असतो. म्हणून माझ्या मित्रांना मी अगदी सांगेन की अंमली पदार्थांचं व्यसनापासून आपण दूर राहिलंच पाहिजे. पण दुर्दैवाने कोणी आपला मित्र असेल, नातलग असेल, हा जर अडकला असेल तर त्याला वेळेस मदतीचा हात द्या, त्याला वेळेस योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याला त्याची मदत करा, योग्य समुपदेशनकडे जा, योग्य चांगल्या व्यसनमुक्ती केंद्राकडे आपण धाव घ्या, की जेणेकरून त्याचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून आपण त्याला वाचवू शकतो. सर आपण अंमली पदार्थ म्हणजे काय, त्याचं प्रिकॉशन कसं घ्यायचं त्याबद्दलही सविस्तर माहिती सांगितली. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की समजा एखाद्याला व्यसन लागलंच, एखाद्या व्यक्तीला अंमली पदार्थाचं व्यसन लागलंच, तर मग लागल्यानंतरच काय उपाय आपण करू शकतो त्याला त्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी? ओके, आनंदजी आपण खूप आवडलेला प्रश्न की एखादी माणूस त्या गर्दीत अडकला तर त्याने काय करावं. तर सगळ्यात महत्वाचं जागृत असेल. आता मला जाग आली, आता मला कळालं की अरे हे मी चुकीचं वर्तन करतो, मी चुकीच्या मित्रांसोबत चुकीची गोष्ट मी घ्यायला लागलोय. यस, मला याला थांबायचंय. कारण मला कळालंय, तो नाम पिक्चर मध्ये नाम तुम्ही बघितलं असेल, मला आठवतं परेश रावल आणि संजय दत्त गच्चीवर असतात आणि परेश रावल संजीव बाबाला सांगतात, संजय दत्तला सांगतात, देखो ये वन वे है, सिर्फ तुम जा तो सकते लेकिन वापस आ नहीं सकते हो. पण मित्रांनो, तरी मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही सहजरित्या बाहेर पडू शकता. एक वेगळं धाटणीचं तुम्हाला सांगतो, हायड्रोफोबिया नावाचा आजार आहे जो कुत्रा चावल्यावर रेबीज होतो आणि काही माणसांना तो आजार होतो, हायड्रोफोबिया म्हणतात. असं म्हणतात की या आजारात कोणीच वाचत नाही,
पण तरी सुद्धा जगामध्ये आश्चर्य असं झालंय की ह्या आजारातून 3 माणसं वाचलेली आहेत हायड्रोफोबियामधून. म्हणजे सहज शक्य झालं त्या 3 लोकांना. त्यांनी प्रचंड आत्मघात प्रयत्न केले म्हणून ते वाचले. पण जे व्यसनांत पण ते सांगतो की जर व्यसनामध्ये कोणी अडकलं आहे, त्यातल्या अंमली पदार्थांच्या व्यसनामध्ये जर कोणी अडकलं असेल आणि त्यांनी जर प्रण केला, त्यांनी जर निश्चय केला, त्यांनी जर ठरवलं की मला ह्या व्यसनातून बाहेर पडायचंय, तर ते सहजरित्या बाहेर पडू शकतात. आणि त्यासाठी पहिला उपाय मी सांगतो, आजचा दिवस. आजचा दिवस हा बेस्ट कन्सेप्ट आहे की काल काय झालं कोई बात नाही, मी चुकलो असेल, भीती को बिंदी लगाव, जे काही घडलं त्याला मी फुल स्टॉप लावतोय, भूतकाळाला मी फुल स्टॉप लावतोय. पण आजचा दिवस माझा महत्वाचा आहे. मग आजचा दिवस महत्वाचा आहे यासाठी की मी आज कोणत्याही वाईट व्यसन करणार नाही, कोणत्याही वाईट मित्रांच्या सोबत राहणार नाहीये. आज मी पक्क ठरवलंय काही झालं तरी मी आज व्यसनांपासून दूर राहणार आहे. हा जर आजचा दिवस, हा संकल्प आपण केला, हा संकल्प आपण पाळला, तर मला असं वाटतं तुम्ही 100% ह्या व्यसनातून सहजपणे बाहेर पडू शकतात. कारण मी नेहमी असं गमतीनं म्हणतो, अरे प्रत्येकाचं व्यसनमुक्ती केंद्र आपल्या मनात असतं, फक्त ते तुम्ही शोधायचं. ते गाणे ना, कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयात तुझ्या, ते गाणं सुधीर फडकेंचं गाणं. तसंच तुम्ही कुठं काही शोधू नका, तुमच्या मनामध्ये सगळं काय आहे. अंतर्मनाचा आतला प्रवास तुम्ही सुरू करा आणि डेफिनेटली तुम्हाला अनेक उत्तरांचा उलगडा होईल, अनेक प्रश्नांचा उलगडा होईल, अनेक उत्तरं तुम्हाला मिळतील. डेफिनेटली तुम्ही यातून सहजरित्या बाहेर पडू शकता. सर, याला जोडूनच माझा दुसरा प्रश्न असा आहे की एखादा व्यक्ती असतो, शिकलेला असतो किंवा एखादा शिकलेलाही नसेल आणि तो व्यसनेच्या आहारी गेलेला आहे, परंतु त्याला हे कळतं सुद्धा की हे व्यसन आहे, हे वाईट आहे, यामुळे मला घरात मान नाही किंवा समाजात मान पण नाही किंवा याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स तयार होत आहेत. आणि तो बऱ्याच वेळेला मनातल्या मनात ठरवतोय की आता मला सोडायचं आहे, कमी करायचं आहे, पण तो ते करूच शकत नाहीये आणि जैसे थे परिस्थिती पूर्ववत होत असते. तर याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करा? तुम्ही मला म्हणजे आधी आपण तिथेच बोललो की तुम्ही जितका तीव्र विचार करतात ना, त्याचा तीव्र रिझल्ट तुम्हाला मिळतो. तुम्ही म्हटलं ठीक आहे, मला अभ्यास करायचा आहे, असा विचार केला. तुम्ही अभ्यास करायलाच असं शाश्वती नसते, पण मला अभ्यास हा करायचाच आहे, हा गृहपाठ एनी हो बाय बुक बाय बुक मला करून मोकळं व्हायचंय, हा जर तीव्र विचार तुम्ही केला तर तुम्ही रात्रीची 12 वाजल्यात 2 वाजल्यात तो गृहपाठ, तो होमवर्क संपवल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही, कारण तुम्ही विचार तीव्र केलेले असतात. मग हे व्यसनातलं असंच होतं, आणि यार मला वाटतं रे सोडायचं, यार सोडून टाकेल मी, आज नाही उद्या. आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा. जे काही ठरवलं अब्बी करायला तुम्ही शिका, आत्ताच्या आत्ता करायला तुम्ही शिका. तुम्ही तुमचा विचार, तुमचा प्रण जितका तीव्र असेल, जितक्या तीव्र स्वरूपाचा असेल, तितक्या तीव्र पद्धतीचं तुम्हाला रिझल्ट मिळणार मित्रांनो. म्हणून जे पण करायला त्याची तीव्रता आधी ठेवा, बस ते तुम्हाला रिझल्ट मिळेल. सर, काही समाजामध्ये असं भ्रामक संकल्पनाही आहेत व्यसनाबद्दल. तुम्ही एक व्यसनमुक्ती उपचार केंद्र चालवता, तुमच्या हातून असे हजारो लोक गेले असतील की ज्यांना तुम्ही व्यसनमुक्ती केलेला आहे, तर तुम्हाला या सर्व गोष्टींचा उलगडा आधीच झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काही गोष्टी सांगाव्या. जसं मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. जसं असं असतं की बाबा एखादा दारू पिणारा व्यक्ती उदाहरणार्थ किंवा एखाद्या विशिष्ट व्यसन करणारा व्यक्ती आहे आणि त्याने अचानकच जर दारू सोडली किंवा अचानकच ते व्यसन सोडलं तर त्याचा शरीरावर फार वाईट परिणाम होतो. याप्रमाणे अजूनही भरपूर गोष्टी आहेत. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आता आनंद सरांनी खूप चांगला प्रश्न विचारलाय की समज निर्माण झाले. तर सगळ्यात महत्त्वाचं, जे पिणारे असतात, जे व्यसनकर असतात, ते काय करतात माहिती का, आपण जे करतोय, जे व्यसन करतोय, जे वाईट कर्म करतोय, त्याचं ते काय म्हणतोय आपण त्या गोष्टीला, त्याचं ते प्रमोशन करतात किंवा त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करतात. अरे बाबा मी काय करतो, मला काय सांगू, किंवा व्यसन केल्यामुळे मला झोप लागायला लागली. काही म्हणतात की खूप बारीक झोप होतात, ती व्यसन करता पण जाड झालं, माझी तब्येत छान झाली. ते असे खूप सारे गैरसमज पसरवण्याचं काम हे लोक करत असतात. पण ही साफ खोटी आहे.
बरं का, याची भलावण, मला भलावण शब्द आठवत नव्हता. तर हे व्यसनाची भलावण करणारी अनेक मंडळी आणि ही समाजघातक, समाज विध्वंसक लोक आहेत. ही समाजामध्ये बोंबऱ्या पसरवतात, अशा खोट्या गोष्टी पसरवतात की काही मागे मागे नव्हतं का की दारू पिल्यामुळे कोरोना होत नाही किंवा असं काहीतरी, अशी भ्रामक गोष्टी पसरवतात आणि याच्यामुळे समाजाचं नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. कोणतेही व्यसन केल्यामुळे शरीराला त्रासच होतो. कोणतेही व्यसन हे मेडिसिन नाही. दारू असेल, अफीम असेल, गांजा असेल, हे औषध नाहीये, हे शरीराला घातकच आहे. तर समाज मनानं, म्हणजे समाजातल्या प्रत्येक मित्रानं एक लक्षात ठेवलं पाहिजे की या ज्या अशा गोष्टी पसरवणारे जे लोक आहेत ते समाज विध्वंसक आहेत, हे समाजाला घातक आहेत. तर यांच्यापासून आपण लांब असलं पाहिजे आणि आपल्या परिवाराला सुद्धा आपण लांब ठेवलं पाहिजे. सर, एक मी माझ्या मनातला प्रश्न विचारतो की जो मला आधीच मी ठरवलेला होता की सरांना विचारायचंच आहे. सुदैवाने मी कोणत्याच प्रकारचं व्यसन करत नाही. तर मी असं ऐकलेलं आहे की कोणताही माणूस जेव्हा व्यसन सर्वप्रथम करतो त्यावेळेला, ज्याप्रमाणे एक नाटक आहे एकच प्याला, तर तो एकच प्याला त्याला आयुष्यभरासाठी कारणीभूत ठरत असतो. तर हे कितपत शक्य आहे की ते एकदा का त्याने एक प्याला घेतला म्हणजे आयुष्यभर सुटत नाही, मग ते दारू असेल, सिगारेट असेल किंवा ड्रग्स असतील किंवा इतर अंमली पदार्थ असतील. आनंदजी, एक साधी गोष्ट सांगतो, तुम्हाला कोणतीही सवय लागायला 21 दिवस लागतात, मग ती चांगली असो का वाईट असो. आता मी चांगली गाणी म्हणायला लागलो, तर मी आता तबला पण वाजवतो. तर मी आधी जेव्हा तबला हातामध्ये घेतला तर मला वाजवता येत नव्हतं आणि मला असं वाटतं मला येणारच नाही, पण माझ्या सरांनी मला विश्वास दिला, यस तू वाजवू शकतोस म्हणून. तर मी वाजवायला सुरुवात केली आणि तब्बल 21 दिवसानंतर असं काही घडलं की मला आत्मविश्वास निर्माण झाला. अरे हो, मला तास समजायला लागला आता, सा कुठं असतो, रे कुठं असतो, हे मला समजायला लागलं. म्हणजे 21 दिवसानंतर कोणतीही चांगली असो की वाईट सवय असो ती आपल्याला, आपण त्यात पारंगत होऊन जातो. मग तसं व्यसनांचं आहे की माणूस व्यसन ज्या वेळेला पहिल्यांदा करतो त्यावेळेला त्याला त्याची इफेक्ट जाणवत नाही, तो इतकं सिरियस घेत नाही, पण सतत केल्यामुळे तो त्या व्यसनाच्या गर्दीमध्ये अडकतो, तो त्यात पारंगत होऊन जातो. आणि ज्यावेळेस 100 लोक दारू पितात किंवा 100 लोक जेव्हा व्यसन करतात त्यावेळेला असं लक्षात आलंय की 18 ते 20% लोकांना यावर कंट्रोल होत नाही. कारण हा व्यक्तिमत्वाचा पण दोष आहे. व्यसनाची डेफिनेशन जर तुम्ही विचाराल तर हा व्यक्तिमत्वाचा दोष आहे. तर ह्या ज्यांना हा डिफेक्ट असतो त्या ते लोक अडकून जातात. त्यांना एक्सेस सवय असतं, यांना भावनांवर कंट्रोल ठेवता येत नाही, यांना कोणी काही म्हटलं तर यांना लागली चीड येऊन जाते, यांना संताप येतो. मग अशी लोक ही व्यसनांमध्ये अडकतात आणि त्यातून बाहेर पडायला यांना बराच वेळ लागतो. सर, मला एक फरक तुम्हाला विचारायचा आहे की आता तुमचे काही मित्र असतील, माझे काही मित्र आहेत किंवा समाजामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघत असतो. तर काही लोक असे असतात की जे रोज नित्य नियमाने त्यांचं व्यसन चालू असेल ते पित असतात, खात असतात किंवा बाकीच्या गोष्टी करत असतात. आणि काही मित्र असे असतात, काही लोक असे असतात की ते विशिष्ट ओकेशन असतं, काहीतरी त्योहार आहे, काहीतरी उत्सव आहे, सण आहे किंवा काहीतरी पार्टी आहे, तेव्हाच ते काहीतरी ड्रिंक करतील किंवा काही गोष्टी करतील. तर मग आपण त्याला पण व्यसनच म्हणूया का? व्यसनाच्या बाबतीत मी गंमत सांगतो की जो WHO काय म्हणते की वर्षातून जो एकदा दारू पितो तो व्यसनारी. बरं का, जो माणूस वर्षातून एकदा दारू पितो तो व्यसनारी. मग जसं व्यायाम आपण सुरुवात करतो, मी सायकलिंग करायचो, आधी 2 राऊंड मारायचो, नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 3 राऊंड मारायला लागलो, नंतर आता 5 राऊंड मारतो, म्हणजे काय माझा स्टॅमिना वाढला. यांचं असंच होतं, हे ऑकेजन शोधत असतात. मी नेहमी म्हणतो की दिवस तुझे हे चुकायचे. तर दिवस कोणते चुकायचे? तर पहिल्यांदा जो आपल्या समाजाने जो तो काळा दिवस आहे, माझ्या मते खूप चांगला शब्द बोलतो मी, काळा दिवस, तो आहे 31 डिसेंबर. ज्यांना मिसळून फुटलेलं असतं, नुकत्याच तरुण वयात आलेली असतात पोरं, हायस्कूलची 11वी-12वीची मुलं, ही त्या 31 डिसेंबरच्या नावाखाली पार्ट्यांना जातात आणि व्यसनाचा पहिला ग्रुप, व्यसनाची पहिली चव ते 31 डिसेंबरला घेतली जाते. तर अशा ह्या 31 डिसेंबरला आपण बॅन केला पाहिजे किंवा अशी सेलिब्रेशन, फालतू सेलिब्रेशन आपण टाळली पाहिजे. किंवा सेलिब्रेशनच्या नावाखाली जो धांगडधिंगा असतो तो आपण थांबवला पाहिजे. मग दिवस तुझे चुकायचे मध्ये 31 डिसेंबर असेल, गटारी अमावस्या असेल, पार्ट्या असतील, हळदीचे कार्यक्रम ते डीजे लावून नाचतात, तो धांगडधिंगा तुम्ही जर पाहिला तुमच्या असं लक्षात येईल की त्यातील 50% लोक ही
ड्रंक असतात किंवा व्यसनाच्या आहारी गेलेले असतात, गांजा घेतलेले असतात, लग्न समारंभ बोललो, वाढदिवस असेल, तर अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे की जेणेकरून आपण हे जर दिवस टाळले तर मुलं चांगल्या मार्गाला जातील. खूप चांगल्या गोष्टी करण्यासारख्या हो. मस्त व्यायाम करा, चांगली मित्र जोडा, खळगून हसा, लोकांना मदत करा, नंतर आपल्या मुख्य प्राण्यांची त्यांना प्रेम करा. आमच्याकडे गायी आहेत, गाय असेल, छान छान आपले कुत्रे असतील, त्याचा प्रेम करा हो. निसर्गावर प्रेम करा, झाडं लावा. आम्ही 5-7 झाडं लावली आज, तर याने तुम्हाला निखळ आनंद मिळेल. निखळ आनंद शोधण्याची गरज नाही, निखळ आनंद जवळच आहे. आपण अशा गोष्टींनी पुस्तकं तर किती बेस्ट आहे, पुस्तकं खूप चांगले मिळते. आता आपण माझ्या मते अर्धा तास गप्पा झाले असते आपल्या, तर अर्धा तास गप्पा मारण्याचं श्रेय मी कुणाला देईल, तर श्रेय मी माझ्या लेखकांना देईल. म्हणजे त्यात पु ल पण असेल, प्रके असेल, मी तर आवर्जून माझ्या मित्रांना सांगेल प्रके वाचा हो, मी कसा घडलो हे नावं हे पुस्तक वाचा. त्यात प्रके आपल्याला कळतात. अनेक पुस्तकं आहेत, विवा बुवांची पुस्तक आहे. विवा बुवा माझे आवडते लेखक. त्यांचं 14 अक्षरी मंत्र आहे की ज्याचे त्याला, जेव्हाच्या तेव्हा आणि जिथल्या तिथं. हा 14 अक्षरी मंत्र जर आपण आत्मसात केला तर आपण खऱ्या अर्थानं आनंदी राहतो, प्रसन्न राहतो. की ज्याची वस्तू त्याला देऊन टाका, ज्याचे त्याला, जेव्हाच्या तेव्हा. आता मला बोलले 12 वाजता आपण येऊया, आपण करूया आपण इंटरव्ह्यू तुमचा. आले, आम्ही सुरू केलं आणि झालं. जेव्हाच्या तेव्हा आणि जिथल्या तिथं. म्हणजे आता चष्मा माझा आहे, मी जर इथं कुठेतरी ठेवून दिला तर शोधायला वेळ लागेल ना. तर हा विवा बुवांचा मंत्र मी हे पुस्तकाने शिकलोय. तर वाचन करा मित्रांनो. येस सर, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे पडतोय. तर तुम्ही स्वतः संमोहन तज्ज्ञ आहात, बरोबर. तुम्ही चेतना व्यसन मुक्ती केंद्र जळगावमध्ये चालवतात. तर तुमच्याकडे हजारो असे व्यसनाचे व्यक्ती आलेले असतील, तुम्ही त्यांना बरं करून ठीक करून घरी पाठवलेलं असेल. तर आम्हाला या तुमच्या एकंदरीत तुम्ही हे केंद्र कधी सुरू केलं किंवा हे केंद्र तुम्हाला सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती आणि तुम्हाला या बाबतीत समाधान मिळतं का एखाद्याला आपण जेव्हा व्यसनमुक्त करतो त्यावेळेला, किंवा तुमच्या या केंद्रामध्ये आलेले काही असे वेगळेच अनुभव असतील की जे तुम्हाला त्रासदायक ठरू शकले असतील किंवा खूप आनंददायक ठरू शकले असतील आणि खूप चॅलेंजिंग काम तुम्ही आज समाजापुढे करताय. तर एकंदरीत या तुमच्या पूर्ण प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. आनंदजी, आम्हाला ह्या व्यसनमुक्त क्षेत्राशी काम करताना जवळजवळ 12 वर्ष होत आहेत. आधी आम्ही समुपदेशन करायचो, लोकांना जायचो, कॉलेजमध्ये शाळांमध्ये लेक्चर्स माझी व्हायची आणि विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर कसं हवं याबद्दल त्यांना मोलाचं मार्गदर्शन लावायचं. पण नंतर असं लक्षात आलं मी आणि माझ्या मिसेसचे की फक्त समुपदेशनाने एक गोष्ट शक्य होणार नाहीये. तर काही काही लोक कमालीची खराब झाली, त्यांना हॉस्पिटलची गरज आहे. मग मी ठरवलं की आता आपण व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात करावी. आणि मग तज्ज्ञ अनेक जळगावचे नामवंत डॉक्टर्स मला त्यांना मी भेटलो, त्यांना माझा विजय सांगितला आणि त्यांनी मला होकारला, नितीन मी तुझ्या सोबत आहे. आणि जेव्हा केव्हा असे शब्द भेटतात ना, भिवू नकोस, मी जे सोबत आहे, त्यावेळेला अजून बळ येतं. आणि अशी बळ देणारी अनेक मान्यवर डॉक्टर्स मला भेटली. त्यांनी मुलाचं सहकार्य आपल्या चेतना व्यसनमुक्ती केंद्रासाठी केलं आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्राची उभारणी या जलाराम मंदिराच्या परिसरामध्ये झाली. तर प्रत्येक, मी सांगितलं की प्रत्येक रुग्णाला असं वाटतं मी बरा झालं पाहिजे. तर मला असं वाटतं की चेतना व्यसनमुक्ती केंद्र हे आता केंद्र राहिलेलं नाही, तर हे शक्तीस्थळ झालेलं आहे. म्हणजे इथे येणाऱ्याला शक्ती मिळते, ही शक्ती प्रेरणा मिळते की मी इथून बरा झालं पाहिजे, चांगला झालं पाहिजे. आणि ही माझ्यासाठी आनंदची ही आनंदाची गोष्ट आहे की इथून येणारा प्रत्येकाला शक्ती मिळते. इथून येणारा संकल्प घेऊन जातो की मला बदलायचंय. मला अनेक सुंदर असे फोन येतात की दादा तुमच्यामुळे आज आमची दिवाळी आनंदात चालली बरं का, आमच्या याने हे व्यसन सोडलं. काहींची गांजेवाले असतात, गांजे सोडलेले असतात. काही आईचा फोन येतो, दादा आता चांगला वागतो बरं का. म्हणजे त्या सुख देतात. वाईट थोडंसं चालू असतं, व्यसनाधीन असल्यामुळे, व्यक्ती दोष असल्यामुळे थोड्याफार ओरडणे असेल, काही असेल, नवीन नवीन हा त्रास काहीचा होतो. पण आता जो त्रास होतच नाही. जसं मुलगा रडतो आणि आईला त्याचा त्रास होत नाही, तसंच ती आईपणाची भावना आमच्यात निर्माण झाली आहे की अरे हेच आमची आता सगळेच छोटी भाऊ असत, काही मोठे भाऊ असतात आणि त्यांना परिवार सदस्य म्हणून वाढवतो आणि ते पण एक 3-4 दिवसामध्ये रुळून जातात. त्यांना पण कळतं अरे बापरे बदलावा बरं का. आणि त्यांना खऱ्या आपण जाणीव निर्माण करतो की या खरंच माझ्या परिवाराला माझी गरज. ती जाणीव निर्माण झाल्यामुळे होतं काय,
ते बदल करायला ठरवलं. आणि अनेक जेव्हा आम्ही स्टेशनवर जातो, मी आता एकदा सहज नांदुऱ्याला गेलो होतो, अकोल्याला गेलो होतो, नांदुऱ्याला थांबलो. माझा एक रुग्णमित्र, मी रुग्णमित्र म्हणतो, त्याचं दुकान आहे. तो इतका आनंद झाला, अरे सर आओ आओ, सिंधी समाजाचा होता. आओ सर, मग ते गप्पा झाल्या, त्याने चहा पाणी दिलं, एक त्याचं किराणा बिस्किट पुढे दिले, ते मधुकाचं पाकिट दिलं. अरे तो चेहरा सांगत होता की त्याला खूप आनंद झालेला आहे. तर जेव्हा हा आनंद पण मला बरं वाटतं आणि खूप जिंकल्यासारखं वाटतं. अरे मी काहीतरी खालीचा वाटा उचलला किंवा माझं योगदान मी समाजाला देतोय, त्याचं मला अप्रूप वाटतं, समाधान होतं. अशा खूप आमच्या व्यसनमुक्तीबद्दल खूप गोष्टी सांगायच्या वाटतात. खूप मोठा विषय येतो. ओके सर, माझा शेवटचा प्रश्न हा असेल की आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने तुम्ही आपल्या प्रेक्षक वर्गाला काय संदेश द्या? बस मला एक माझे हिंदुस्थानी गाणं आहे, ते गाणं असेल परदेसी परदेसी तू जाना नाही. त्यावर मी एक टून मध्ये एक शब्द त्यात टाकले होते की ते शब्द असे होते की सांगणं आमचं ऐकणं तुमचं, तुम्ही जाणून घ्या, तुम्ही जाणून घ्या, व्यसनमुक्त व्हा, तुम्ही व्यसनमुक्त व्हा, नका लागू त्याच्या नादी, होईल बरबादी. सांगणं आमचं ऐकणं तुमचं, तुम्ही जाणून घ्या, तुम्ही जाणून घ्या, व्यसनमुक्त व्हा, तुम्ही व्यसनमुक्त व्हा. खूपच सुंदर. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत नितीन विस्कुचे सर होते, जे की संचालक आहेत चेतना व्यसनमुक्ती केंद्र जळगाव येथे. तर आपल्याला त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर आपण जळगाव येथे त्यांचे संपर्क करू शकतो. आणि आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक किंवा आपले घरचे काही मंडळी असतील की जे व्यसनाधीन झालेले असतील, तर तुम्ही त्यांच्या केंद्रामार्फत व्यसनमुक्ती उपचार केंद्र, त्या तुमच्या चेतना व्यसनमुक्ती केंद्र, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, तुम्ही या ठिकाणी येऊन तुमच्या नातेवाईक असतील किंवा तुमच्या घरातले काही सदस्य असतील तर त्या सर्वांना तुम्ही या ठिकाणी उपचार घेऊ शकता. तर आज या दिनविशेष व्यक्तिभेट कार्यक्रमामध्ये नितीन विस्कुटे सरांनी आपल्याला त्यांचा अमूल्य असा वेळ दिला, त्याच्याबद्दल सरांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. आणि या ठिकाणी थांबतो.